डे 2 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्र हो, अभ्यास करताय ना, करायलाच पाहिजे, कारण आपली MHT CET ची परीक्षा आता अत्यंत जवळ आलेली आहे आणि त्यामुळे MHT CET ला जर तुम्हाला 100% पाहिजे असेल तर या व्हिडिओ सिरीजला अजिबात मिस करू नका, कारण सलग आपण कालच 30 डेज चॅलेंज स्वीकारलेला आहे आणि त्याच्यातला आज डे 2 आहे. सो डे 2 ला परत एकदा 50 MCQs जे की PYQs आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत CET चे, ते तुमच्या भेटीसाठी मी घेऊन येतोय. सो हाऊ टू क्रॅक द पॅटर्न ऑफ MHT CET, द आन्सर इज बाय सॉल्विंग द PYQs. लेट्स गो टुवर्ड्स आवर मोस्ट इम्पॉर्टंट PYQs. चलो. सो विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आता आपण स्टार्ट करतोय आजच्या आपल्या PYQच्या सिरीजला. मित्र हो, फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, पहा. कॅल्क्युलेट द मोलार मास ऑफ एन एलिमेंट having density 5.6 grams per cm cube that forms BCC structure. आणि तुम्हाला इथं ऑलरेडी कॅल्क्युलेशनचा पार्ट दिलेला आहे. सो बरेच विद्यार्थी मित्र जे आहेत ते कन्फ्यूज होतात की पेपरची सुरुवातच आहे, न्यूमेरिकल नाही. खरं बघायला गेलं तर ह्या न्यूमेरिकलमध्ये विद्यार्थी मित्रांनो फार काही कॉम्प्लिकेशन्स नाहीत. तुम्ही बघू शकताय की सहज तुम्ही याचे आन्सर्स देऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो पहा, सपोज तुम्हाला काय काय दिलेलं आहे ते पहा. डेन्सिटी म्हणजे रो इज प्रोव्हाइडेड हिअर. अजून काय दिलेलं आहे मित्रांनो, फॉर्म्स BCC स्ट्रक्चर म्हणजे 2 ॲटम्स विल बी देअर. बाकीचा पार्ट ते तुम्हाला इथं दिलेला आहे. विचारले काय, मोलार मास. सो आपला ओरिजिनल डेन्सिटी फॉर्म्युला सांगा विद्यार्थी मित्रांनो. रो इज इक्वल टू N इंटू M डिवायडेड बाय A क्यूब इंटू NA. हा आहे मित्रांनो सॉलिड स्टेटमधल्या डेन्सिटी बेस्ड न्यूमेरिकलसाठीचा फॉर्म्युला. आणि अजून एक गोष्ट सांगू का, डेन्सिटीच्या या फॉर्म्युल्यावर ते प्रत्येक सेशनमध्ये क्वेश्चन आहे. प्रत्येक सेशनमध्ये एक सुद्धा असं सेशन नाही ज्याच्यामध्ये डेन्सिटीवर क्वेश्चन नाही. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट म्हणतोय मी, मोस्ट इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन ऑफ युअर CET सिलेबस. इज दॅट क्लिअर? ओके. हा डेन्सिटी बेस्ड जो फॉर्म्युला आहे त्याच्यावरती प्रत्येक सेशनला क्वेश्चन फिक्स आहे आणि क्वेश्चन्स पण खूप सोपे आहेत. नीट लक्षात घ्या, जेवढं कॅल्क्युलेशन आपल्याला बोर्ड एक्झामसाठी करायचं होतं तेवढं कॅल्क्युलेशन CET मध्ये नाही करायचं. त्यामुळं न्यूमेरिकल्सचा फार टेन्शन घेऊ नका तुम्ही. पहा काय करतोय आपण. ऑलरेडी तुम्हाला A क्यूब इंटू NA तर दिलेले. विचारलंय काय, मोलार मास. सो दिस शुड बी ऑन द लेफ्ट हँड साइड. मोलार मास इज इक्वल टू रो इंटू A क्यूब इंटू NA अवगॅड्रोज नंबर डिवायडेड बाय, आता हा काय असणार आहे N, तो की N जो आहे तो मी इकडे घेतो. जर आपण N व्हॅल्यू डिनॉमिनेटरमध्ये ठेवली तर ओव्हरऑल कॅल्क्युलेशनमध्ये बघा, हे तर तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे. डेन्सिटी पण दिलेली आहे. डेन्सिटी किती आहे मित्रांनो, 5.6 आहे. ओके नाही. इंटू A क्यूब इंटू NA ते पण दिलेलं आहे, 75 दिलेलं आहे. डिवायडेड बाय N. आता N व्हॅल्यू किती आहे तर BCC म्हणल्यानंतर ती 2 आहे. झालं. एवढं सोपं कॅल्क्युलेशन आहे, तुम्हाला फार काय डोकं लावायची गरज नाही. हे जर बघितलं तर ते किती येत आहे, 2.8 येईल. आणि 28च्या टेबलनुसार याला कॅल्क्युलेट करा तुम्ही, किती येते ते. 28 पंचे 140, 28 ते 196, 210. तर डेसिमल पॉईंट एक डिजिट सोडून 210 आपलं उत्तर यायला पाहिजे. कुठल्या ऑप्शनमध्ये आहे, ऑप्शन बी. किती सोपं कॅल्क्युलेशन आहे मित्रांनो. एवढं सोपं कॅल्क्युलेशन तुम्हाला नाही का येणार. त्यामुळे माझ्या पेपरला सुरुवातीलाच न्यूमेरिकल आला, अरे बघ तर अगोदर न्यूमेरिकल खूप सोपा असतो. केमिस्ट्रीचा प्रत्येक न्यूमेरिकल विद्यार्थी मित्रांनो CET ला सोपाच आहे. अजिबात काळजी करू नका, कारण संबंध महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बरेच विद्यार्थी 90% स्टुडंट न्यूमेरिकल्सला हात लावत नाहीत. पण जे विद्यार्थी या व्हिडिओ सिरीजला अटेंड करतील ते मात्र 100% जे पण आपल्या 50 MCQ पैकी 15 न्यूमेरिकल्स असतील ते 15चे 15 सोडवायचे. सो प्रॉमिस मी, कमेंटमध्ये मला आवर्जून यस सर, डन सर, हो सर म्हणून टाका. मी तुमच्या कमेंटची वाट बघतोय. चलो क्वेश्चन नंबर 2 कडे जाऊया आपण मित्रांनो. सेकंड क्वेश्चन काय आहे पहा. आयडेंटिफाय द प्रोडक्ट्स ऑब्टेन्ड इन द ओझोनोलायसिस ऑफ प्रोपीन. परत एकदा मी तुम्हाला म्हणेन की हा सुद्धा क्वेश्चन खूप इझी कॅटेगरी मधला असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. पहिला जो क्वेश्चन होता आपला त्याला आपण सपोज मीडियम कॅटेगरीमध्ये कन्सिडर करूयात, पण दुसरा जो क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो हा मात्र आपला इझी कॅटेगरी मधला क्वेश्चन असेल. का? कारण ओझोनोलायसिस ऑफ अल्किन, कोणता अल्किन आहे, प्रोपीन आहे. लक्ष द्या इकडे, कोणता अल्किन आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रोपीन आहे. आणि ज्यावेळी तुम्ही प्रोपीन किंवा कुठल्याही अल्किनचं तुम्ही ज्यावेळी ओझोनोलायसिस करणार आहे, हा आपला प्रोपीन,
तर आता तुम्हाला रिएक्शन करत बसायची गरज नाही, सिम्पली काय करा, डबल बॉन्ड पासून 2 फ्रॅगमेंट तयार करा, याला ऑक्सिजन द्या, याला ऑक्सिजन द्या. इथं काय तयार व्हायला, HCHO किंवा CH2O म्हणजे हा कोण आहे, तर फॉर्मल्डिहाइड आहे. फॉर्मल्डिहाइडचा IUPAC नेम काय मित्रांनो, मिथॅनल आहे. सो हा असणार आहे मिथॅनल. त्यानंतर CH3CHO हा कोण आहे बघा, CH3CHO म्हणजे ॲसिटल्डिहाइड, IUPAC नेम काय याचं, इथॅनल. सो दिस क्वेश्चन इज रिलेटेड विथ द मिक्सचर ऑफ मिथॅनल अँड इथॅनल. कुठल्या ऑप्शनमध्ये दिसतंय तुम्ही चेक करू शकता, मिथॅनल अँड इथॅनल. आणि त्याच्याकडे लक्ष द्या, हे नॉल आहे, OL कडे लक्ष द्या, OL नाही आहे, अल्डिहाइड दोन्ही पण मिळालेले आहेत. सो अल्डिहाइड कीटोनचं मिक्सचर मिळतं ओझोन लायसिसमध्ये. सो दिस इज द इझी कॅटेगरी क्वेश्चन. तुम्हाला जर रिएक्शन परफेक्ट माहीत असेल तर याचा आन्सर येतं. आणि अजून दुसरी गोष्ट, पूर्ण रिएक्शन करत बसायची गरज नाही, तुम्ही हीच ट्रिक वापरा, कोणताही अल्किन असू द्या. सपोज तुम्हाला दुसरा पण कुठला अल्किन दिला तर त्याला डबल बॉन्डमधून तोडा, दोन्ही बाजूला ऑक्सिजन द्या, कुठले अल्डिहाइड्स कीटोन्स मिळतात ते बघा, सिंपल. चलो लेट्स मूव ऑन. क्वेश्चन नंबर 3. तिसऱ्या क्वेश्चन कडे जातोय आपण. थर्ड क्वेश्चन, आयडेंटिफाय द हायब्रिडायझेशन अँड जॉमेट्री ऑफ ESF4 मॉलिक्यूल रिस्पेक्टिव्हली. सो फॅक्ट बेस्ड क्वेश्चन आहे, केमिकल बॉन्डिंग मधला क्वेश्चन आहे, परत एकदा इझी कॅटेगरीचा क्वेश्चन आहे. आणि त्याचा ऑप्शन असेल मित्रांनो sp3d ट्रायगोनल बायपिरामिडल, हे त्याचं उत्तर आहे. सिम्पली केमिकल बॉन्डिंग टॉपिक पहा, त्याच्यातले जे टेबल्स आहेत ते सर्व पाठ करा, मॉलिक्यूलच्या जॉमेट्री पाठ करा, आणि तुम्हाला 54 सेकंदाचा वेळ अजिबात लागणार नाही, कारण मी हे उत्तर तुम्हाला 5 सेकंदामध्ये दिलेलं आहे. सो तुम्हाला सुद्धा बऱ्याच क्वेश्चनचा टाइम 54 सेकंड्सवरून काय करायचं आहे, कमी आणायचं आहे. आणि ते फॅक्ट बेस्ड क्वेश्चन, इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चनला तो टाइम तुम्ही वाचवू शकता. त्यामुळे पाठांतराचा जो पार्ट आहे आजच्या रिव्हिजनमध्ये एक लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्ही पूर्ण रिवाइज करताय सिलेबस, डेली आपण पूर्ण मॉक टेस्टचे पेपर्स टाकायला लागलोत. म्हणजेच तुम्हाला 50 MCQ PYQ जे की 26 चॅप्टरचे PYQs आहेत ते तुम्हाला या व्हिडिओ सिरीजमध्ये देतोय. मग तुम्ही रिव्हिजन करताना घरी या व्हिडिओ सिरीजमधून काय घ्यायचं आहे, काय महत्त्वाचं आहे ते नोटबुक घेऊन नोटिफाय करा. येते एक लक्षात, नोटबुक शिवाय तुम्ही व्हिडिओ पाहायला बसू नका. व्हिडिओच्या प्रत्येक कन्सेप्ट जिथे तुम्हाला कन्फ्युजन आहे तिथं डबल तुम्ही चेक करून बघू शकता. चलो नेक्स्ट क्वेश्चन असेल आपला क्वेश्चन नंबर 4. स्क्रीनवरती आहे तुमच्यासमोर. विच फ्रॉम द फॉलोइंग बफर्स इज यूज टू मेंटेन द pH ऑफ ह्युमन ब्लड. मित्रांनो ह्युमन ब्लड म्हटलं की तुमच्या लक्षात आलं पाहिजे कार्बोनिक ॲसिड आला पाहिजे, कार्बोनिक ॲसिडचा सॉल्ट आला पाहिजे. सो हे तर हायड्रोजन सायनाइड विषयच नाही, कॉपर हायड्रॉक्साईड काही गरजच नाही, अमोनियम हायड्रॉक्साईड, कार्बोनिक ॲसिड आणि सॉल्ट ऑफ कार्बोनिक ॲसिड हेच असणार आहेत. H2CO3 आणि त्याचा जो सॉल्ट असेल तो तुम्हाला चेक करावा लागेल, कारण कार्बोनिक ॲसिडचं मिक्सचरच ब्लडसाठी बफर म्हणून काम करत आहे. पुढचा क्वेश्चन असेल, आयडेंटिफाय द कार्बन ॲटम ऑफ ग्लुकोज अँड फ्रुक्टोज फॉर्मिंग ग्लायकोसायडिक बॉन्ड इन द सुक्रोज. पहा, कालच्या पण आपण PYQs मध्ये हा क्वेश्चन बघितला होता, आज पण तुम्हाला तसा क्वेश्चन दिसतोय. तुम्हाला काय ओळखायचं आहे, तर ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचे कोण ओळखायचे, ग्लायकोसायडिक लिंकेज कुठं आहे ते ओळखायचं आहे. सो परत एकदा सांगा मला काय येईल. ग्लुकोज हा अल्फा फॉर्म मधला असतो, मग अल्फा फॉर्म मधला ग्लुकोज इथं पण दिसतोय, आणि फ्रुक्टोज जो असतो तो बीटा फॉर्म मधला C2 असतो. सो C1 आणि C2 असं पाहिजे, C1 ऑफ अल्फा अँड C2 ऑफ बीटा, C1 ऑफ अल्फा ग्लुकोज अँड C2 ऑफ बीटा फ्रुक्टोज असं पाहिजे मित्रांनो. सो ऑप्शन ए येणार आहे त्याचा, ऑप्शन ए फॅक्ट बेस्ड क्वेश्चन आहे. चलो नेक्स्ट, रेजिस्टन्स अँड कंडक्टिव्हिटी ऑफ सेल कंटेनिंग 0.1 molar KCl solution at 298 Kelvin and 115 ohm are 1.90 seconds cm respectively. What is the value of the cell constant? विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा हा क्वेश्चन असणार आहे, आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्रीच्या या क्वेश्चनची कॅटेगरी सुद्धा मी तुम्हाला परत म्हणतोय की पुन्हा सेल कॉन्स्टंट, मोलार कंडक्टिव्हिटी याच्यावरती क्वेश्चन्स येत आहेत. सो साधा तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती पाहिजे. आता काय, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सेल कॉन्स्टंट म्हणतोय, B इज इक्वल टू काय काय दिले तुम्हाला, K दिलेला आहे, त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, कॉन्सन्ट्रेशन पण दिलेलं आहे तुम्हाला, अजून काय दिलेलं आहे, तर रेजिस्टन्स पण दिलेला आहे मित्रांनो. मग K दिलाय, R दिलाय म्हणल्यावर सोपं आहे ना, B इज इक्वल टू काय येतं सांगा, फॉर्म्युलाच तुम्हाला माहित पाहिजे. B इज इक्वल टू KR आहे. मग काढायचं का आपल्याला, बघा कंडक्टिव्हिटी तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे, किती दिलेली आहे, 115 इंटू रेजिस्टन्स, सॉरी दॅट इज रेजिस्टन्स इज गिवन, मी करेक्ट करतो एकदा. कंडक्टिव्हिटी किती दिली आहे बघा अगोदर, कंडक्टिव्हिटी 1.90 सेकंड, ठीक आहे, इंटू 10 to the power of
काय जे दिलेलं असेल ते व्हॅल्यू बघूया आपण. त्यानंतर काय आहे की रेजिस्टन्स किती आहे 115. सो द आन्सर इज पॉसिबल आन्सर इज काय येणार आहे K×R. जर तुम्ही हे मल्टिप्लाय केलं तर जवळपास तुम्हाला काय वाटतं विद्यार्थी मित्रांनो, कुठलं आन्सर तुम्हाला येऊ शकतं याच्यातलं 115 1.9 हे म्हणजे जवळपास 115च्या दुप्पटच घ्यावं लागेल, कारण 1.9 म्हणजे कोण आहे अप्रॉक्स राऊंड ऑफ 2 आहे. मग 115च्या दुप्पट काय येते 230च्या आसपास कुठं तरी उत्तर आहे, पण हे 1.9 आहे म्हणजे 230 पेक्षा कमी. इथं कुठं दिसतंय तुम्हाला, कुठं आहे 230च्या पेक्षा थोडं कमी, तर हेच उत्तर आहे. सो ऑप्शन सी याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर तुम्हाला लक्षात येईल 218.5 येते. चलो नेक्स्ट क्वेश्चन. म्हणजे किती सोपे न्यूमेरिकल्स ते टाकतायत. 10 grams of each NH3, N2Cl2 and H2S are expanded isothermally and reversibly. मित्रांनो आयसोथर्मली आणि रिव्हर्सिबली हे दोन शब्द आले की लक्षात ठेवायचं W max असतंय. कोणतं वर्क डन असतंय W max असतंय. ॲट सेम टेम्परेचर आयडेंटिफाय गॅस दॅट परफॉर्म्स मॅक्सिमम वर्क. आता मग सर कसं ओळखायचं याच्यापैकी कुठल्या गॅसचा मॅक्सिमम वर्क डन असेल, तर खूप सोपी गोष्ट आहे मित्रांनो. कसं ओळखायचं सांगतो. W max चा फॉर्म्युला तुम्हाला आला पाहिजे. व्हॉट इज W max? इट इज -2.303 nRT log to the base 10 ऑफ जे काय असेल ते V2/V1 किंवा P1/P2. आता इथं बघू शकतो आपण W max चं कोरिलेशन मित्रांनो कोणासोबत आहे बघा. W max इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N. इट मीन्स W max इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N. यावरून काय सिद्ध होतं सांगा मला. W max इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N. नंबर ऑफ मोल्स ज्याचे जास्त आहेत, नंबर ऑफ मोल्स ज्याचे जास्त आहेत त्याचं वर्क डन जास्त असणार आहे. पण आपल्याला नंबर ऑफ मोल्स तर दिलेलं नाही तिथं. मग नंबर ऑफ मोल्स मध्ये अजून काय आहे मित्रांनो, नंबर ऑफ मोल्स मध्ये हे पण आहे गिवन मास W/, मोलार मास. सो मोलार मास तुम्ही बघू शकताय ज्याचं मोलार मास विद्यार्थी मित्रांनो कमी आहे, डिनॉमिनेटर मध्ये आहे, डिव्हिजन मध्ये मोलार मास आहे. सो ज्याचं मोलार मास कमी आहे त्याचा W max जास्त असेल, बिकॉज W max इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मोलार मास. मग मोलार मास तुम्ही इथं चेक करा. नायट्रोजन किती येत आहे 14, क्लोरीन किती यायला आहे 35 2 70 71, हायड्रोजन सल्फाइड किती येत आहे 32 आणि 2 34, आणि अमोनिया किती येतोय नायट्रोजन 14 आणि 3 17. सो चेक करा सगळ्यात कमी मोलार मास कोणाचा आहे तुम्ही चेक करू शकताय. लोअर द मोलार मास हायर विल बी द W max. चेक करा नायट्रोजन किती आहे, इथं माझ्याकडून मिस्टेक झालेली आहे, ॲटॉमिक नंबर घेतला होता नायट्रोजनच्या बाबतीत. ॲक्च्युली एका नायट्रोजनचे किती असेल मित्रांनो 14. मग 14 दोन्ही 2 नायट्रोजनचं किती झालं 28 येणार होतं, इथं माझ्याकडून लिहिताना चूक झाली. सो 28 आहे, 71 आहे, 34 आहे, 17. सो सगळ्यात कमी मोलार मास अमोनियाचा आहे. सो खूप सोपा क्वेश्चन होता का नाही. तुमच्यापैकी किती लोकांनी हा क्वेश्चन याच्या अगोदर कधीतरी पाहिला आहे सो कमेंटमध्ये सांगा, आणि ज्यांनी पाहिला नाही त्यांच्यासाठी खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, कारण हे कोरिलेशन्स अजून बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाहीत. तुम्ही व्हिडिओ सिरीज पाहताय, नक्कीच तुम्हाला ह्या व्हिडिओ सिरीजचा खूप एन्जॉय मिळत असणार आहे, कारण तुम्हाला बऱ्याच गोष्टी नवीन नवीन ट्रिक्स मी सांगत जाणार आहे. जसं जसं आपण सिरीजमध्ये पुढे जाऊ, जसं जसं आपण एक एक दिवस पुढे जाऊ, तसं तसं तुम्हाला नवनवीन क्वेश्चन्स नवनवीन पॅटर्ननुसार सॉल्व्ह करायला मिळणार आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन पुढे जातोय आपण. क्वेश्चन नंबर 8. अ सोल्युशन ऑफ नॉन व्होलॅटाइल सोल्यूट हॅज अ बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन. बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन म्हणजे डेल्टा टी बी दिलेलं आहे मित्रांनो, किती आहे 0.5 केल्विन. कॅल्क्युलेट मोलॅलिटी ऑफ सोल्युशन. तुम्हाला काय सांगितलं त्यांनी, मग डेल्टा टी बीचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. डेल्टा टी बी इज इक्वल टू KB इंटू M असतंय. विचारलंय काय पहा, कॅल्क्युलेट मोलॅलिटी बनतंय, म्हणजेच तुम्हाला फॉर्म्युला रिअरेंज करायचा आहे. M इज इक्वल टू काय येईल पहा, डेल्टा TB अपॉन KB. पुट द व्हॅल्यूज यू विल गेट द आन्सर. ऑलरेडी डेल्टा TB किती आहे तुमच्याकडे 0.5 डिवायडेड बाय KB ची व्हॅल्यू तुम्हाला दिली मित्रांनो 2.40. सो खूप सोपं, एवढं सोपं कॅल्क्युलेशन 3री 4थीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे येत आहे. किती येणार आहे याचं उत्तर सांगा. 5 भागिले तुम्ही विचार करू शकताय की 24. सो 0.24 2 48 2 राहिले म्हणजेच 20 परत 200 जे काय असेल ते 21 डायरेक्ट घेऊ शकतो आपण 0.21. सो दिस शुड बी द आन्सर, हो की नाही. सो 0.5 डिवाइड बाय 2.4 खूप सोपं आहे. 24चा टेबल आला तर तुमचं काम तमाम. तुम्हाला 24चा टेबल आलाच पाहिजे, लक्षात ठेवा, तेव्हाच हे सोपं आहे, अन्यथा तुम्ही कन्फ्यूज होत राहणार. चलो नेक्स्ट क्वेश्चन.
Chlorine has two isotopes friend, Cl35 and Cl37 with the average atomic mass of 35.5. Average atomic mass already दिलेलं आहे 35.5. What is the ratio of their relative abundance respectively? So थोडासा लेंदियर क्वेश्चन आहे हा, पण रिलेटिव्ह अबंडन्स साठी तुम्हाला फॉर्म्युला काय करता येईल पहा. ॲव्हरेज ॲटॉमिक मास तुम्हाला ऑलरेडी दिलाय, तर तुमचं जे ॲटॉमिक मास असतं त्या आयसोटॉपचं किती आहे 35 इंटू रिलेटिव्ह अबंडन्स आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. मग आपण काय करूयात, रिलेटिव्ह अबंडन्सला हे पहा डायरेक्ट आपण रिलेटिव्ह अबंडन्सला एक्स कन्सिडर करू. 35 हा आयसोटॉप आहे इंटू एक्स करूयात, प्लस दुसरा आयसोटॉप आहे 37 इंटू, आता रिलेटिव्ह अबंडन्स म्हणजेच पर्सेंटेज आहे. 100 पैकी पर्सेंटेज आपण जर समजा 35चं एक्स घेतलं तर दुसरं काय करावं लागेल 100 मायनस एक्स, म्हणून हे काय येईल 100 मायनस एक्स येईल. डिवायडेड बाय काय असतं तर 100 असतं. इज इक्वल टू ऑलरेडी तुम्हाला ॲव्हरेज ॲटॉमिक मास दिलेलं आहे, हे ॲव्हरेज ॲटॉमिक मास आहे. मग आता राहिलं काय तर ह्या सगळ्या व्हॅल्यूजमधून तुम्हाला काय करायचं आहे तर एक्स व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. तुम्हाला काय करायचं आहे एक्स व्हॅल्यू कॅल्क्युलेट. काय ते आन्सर सांगा मला. एक्स व्हॅल्यू, एकदा एक्स व्हॅल्यू आले की तुम्हाला आन्सर येणार आहे, कारण की एक्स मधून आपण काय करणार आहे, हे पण रिलेटिव्ह अबंडन्स मिळालं आणि हे पण मिळणार आहे आणि दोन्हीचा रेशो आपल्याला विचारलेला आहे. सो एक्स व्हॅल्यू येते पहा मित्रांनो, तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं तर याचा आन्सर किती येणार आहे 75 येणार आहे. करून बघा, केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल एक्स विल बी इक्वल टू 75. अल्टिमेटली 100 मायनस एक्स, 1 मिनिट, 100 मायनस एक्स किती येईल तर 100 मायनस एक्स इट मीन्स इट विल बी 25. सो दोन्ही तुम्हाला लक्षात येत आहे. मग रेशो काय येईल 75/25 अँड द रेशो इज 3:1. सो द रेशो इज 3:1. कुठला ऑप्शन आहे मित्रांनो चेक करा, 3:1 ऑप्शन डी. सो 3:1 इट शुड बी द आन्सर. ओके, चलो नेक्स्ट. Which among the following is not a true statement regarding enantiomers? हे नॉट कडे लक्ष ठेवायचं मित्रांनो, हायलाइटच करून ठेवायचं, त्याशिवाय आपला आन्सर करेक्ट येऊ शकत नाही. तुम्हाला चांगलं माहिती पाहिजे मित्रांनो, इनॅन्शिओमर्स म्हटलं की काय की ते नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस आहेत, कारण त्याच्यामध्ये चिराल कार्बन आहे, असिमेट्रिक कार्बन आहे. सो ज्यांच्या कंपाऊंडमध्ये किंवा ज्या इनॅन्शिओमर्समध्ये असिमेट्रिक कार्बन सगळ्यामध्ये असतो आणि त्यामुळं ते काय होतात नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस क्रिएट करतात. Enantiomers have identical refractive index. This is the correct about the enantiomers. Enantiomers have same chemical properties. हे पण करेक्ट आहे. Enantiomers are super imposable म्हणताय, हे चुकीचं आहे, म्हणजे आपलं हेच उत्तर असलं पाहिजे. Enantiomers have equal but opposite optical rotation. So this is also correct. So the correct answer is option C. Next question. Which from the following polymers is believed to leach human carcinogen into the food when used as household plastic? So green chemistry मधला हा खूप सोपा क्वेश्चन, फॅक्ट बेस्ड क्वेश्चन. तुम्ही जर वाचलेलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की जो फॅक्ट बेस्ड क्वेश्चन मध्ये तुम्हाला पॉलिस्टायरीन माहिती आहे का. पॉलिस्टायरीन हा कार्सिनोजन लीच करतो, म्हणजेच फूड पार्टिकल्स मध्ये तो इन्सर्ट करतो, त्यामुळं पॉलिस्टायरीन हा अवॉइड करा म्हणून सांगितलं गेलेलं आहे. ग्रीन केमिस्ट्री आणि नॅनो केमिस्ट्री मधला सिंपल इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन आहे, इझी कॅटेगरी मधला हा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. पॉलिस्टायरीन हा कार्सिनोजन इन्सर्ट करतोय फूड पार्टिकल्स मध्ये. सो अवॉइड द यूज ऑफ अवॉइड PS असं स्पष्टपणे दिलेलं आहे की पॉलिस्टायरीनचे प्लास्टिक्स असतील किंवा पॉलिमर्स असतील ते अवॉइड करायचे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 12. विच फ्रॉम द फॉलोइंग मॉलिक्युल्स हॅज अ ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री? लक्षात ठेवायचं, ट्रायगोनल प्लॅनर म्हणलं की हायब्रिडायशन sp2 असतं मित्रांनो. मग मिथेनचं तर टेट्राहायड्रल आहे. ॲसिटिलीन मध्ये हे पहा, हे sp3 येणार आहे, हे sp येणार आहे कारण ॲसिटिलीन आहे. NH3 टेट्राहायड्रल आहे, सो sp3च येणार आहे. BF3 मात्र sp2 हायब्रिडायशन आहे, म्हणजेच हाच ट्रायगोनल प्लॅनर आहे. सो ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री आणि sp2चं डायरेक्ट कनेक्शन आहे. सो द करेक्ट ऑप्शन इज BF3. अगेन वन ऑफ द इझी क्वेश्चन फ्रॉम द केमिकल बॉन्डिंग टॉपिक. चलो नेक्स्ट. Which from the following polymers is grouped under elastomers? खालीलपैकी कोणता पॉलिमर इलास्टोमर आहे मित्रांनो? सहज दिसतंय, किती सेकंदात उत्तर आहे. बोना यस. एक्झाम्पल्स पाठ करा. मी तर म्हटलं ना, अप्लाइड केमिस्ट्रीचे तिन्ही टॉपिक अक्षरशः तोंड पाठ करायचे तुम्हाला. पॉलिमर्स,
बायोमॉलिक्युल्स, ग्रीन केमिस्ट्री आणि नॅनो केमिस्ट्री. ऑल दीज 3 टॉपिक्स रट्टाच मारायचा, त्याचा पाठांतरच ठेवायचे आणि तुम्हाला याच्यातले जे 9-10 क्वेश्चन्स आहेत ते सहज 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 येणार आहेत आणि ते कमी वेळेत येणार आहेत विशेष करून. चलो, बाकी तर हे टेरिलिन, हे तर याच्यामध्ये लिंकेज इस्टर लिंकेज आहे, याच्यामध्ये अमाइड लिंकेज आहे. त्याच्यानंतर हा पॉलिथिन, हे कुणीच नाही आहे त्याच्यामध्ये, पुन्हा यस फक्त त्याचं उत्तर असेल इलॅस्टोमरचं. क्वेश्चन नंबर 14. What type of following compound is obtained in first step of Wolff-Kishner reduction? Wolff-Kishner reduction काय आहे मित्रांनो? तर कार्बोनिल कंपाऊंड्स म्हणजेच अल्डेट्स किंवा कीटोन्सचं रिडक्शन आहे. फर्स्ट स्टेपमध्ये आपण याला काय करतो, तर जो हायड्रॅझाईन आहे मित्रांनो, हायड्रॅझाईन NH2NH2 चेक करू शकता तुम्ही, NH2NH2. तर फर्स्ट स्टेपच प्रॉडक्ट विचारलेलं आहे त्यांनी, काय सेकंड स्टेप विचारलेलं नाही. त्यामुळे हायड्रॅझाईन सोबत जर हा रिॲक्ट झाला तर तुम्हाला काय मिळतो, साहजिकच वॉटर मॉलिक्यूल निघून जातो आणि C डबल बॉन्ड N बॉन्डिंग क्रिएट होते. याला नाव काय आहे मित्रांनो, तर हा आहे हायड्रॅझोन. कोण आहे हा? हायड्रॅझोन आहे. आपल्याला सेकंड स्टेपला काय करायचं आहे, तर KOH वापरायचा आहे, इथिलीन ग्लायकॉल वापरायचा आहे, हे सगळं येणार आहे आणि नंतर CH2 तयार होणार आहे म्हणजे हायड्रोकार्बन तयार होणार. पण आपल्याला फर्स्ट स्टेप प्रॉडक्ट विचारला आहे. सो हायड्रॅझोन्स इज द आन्सर, ऑप्शन सी, ऑर्गेनिक केमिस्ट्री अल्डेट्स कीटोन्स. चलो, the reaction 2A plus B plus C that gives D plus E is found to be first order in A. आता पहा, फर्स्ट ऑर्डर इन A, सेकंड ऑर्डर इन B and 0 ऑर्डर इन C असं दिलेलं. ऑलरेडी ऑर्डर ऑफ रिएक्शन दिलेले आहेत. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इन्क्रीजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑल द रिएक्टंट्स ट्वाइस? आणि हे पण खूप महत्त्वाचं आहे कारण कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं आहे आणि किती करायचं आहे, तर ट्वाइस करायचं आहे. सगळ्यात अगोदर रेट इज इक्वल टू, तुम्ही इक्वेशन लिहून घेऊ शकता, K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ C. सो तुम्ही ऑर्डर ऑफ रिएक्शन चेक करा. फर्स्ट ऑर्डर इन A म्हणताय, सेकंड ऑर्डर इन B म्हणताय आणि 0 ऑर्डर इन C म्हणताय. मग 0 ऑर्डर इन C म्हणल्यानंतर ह्याचा तर विषयच नाही, कॉन्सन्ट्रेशन इंडिपेंडंट रेट राहणार आहे. राहिला प्रश्न काय, ह्याच्यात काय फरक पडणार नाही, ह्याला तुम्ही दुप्पट करा तिप्पट करा काहीच फरक पडणार नाही. राहिलं ह्या दोघांचा इम्पॅक्ट. जर तुम्ही ह्याचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं तर हे काय होईल 2, पण ह्याचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं तर हे काय होईल 4. सो 4 इंटू 2 ओव्हरऑल किती आलं, 8 टाइम्स. न्यू रेट विल बी 8 टाइम्स, कारण 2 इंटू 2 हा 4 आहे, 2चा स्क्वेअर आणि हा 2, सो 8 टाइम्स. कुठं दिलेले पहा, रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीजेस बाय 8 टाइम्स. ऑप्शन ए येणार आहे त्याचा. ओके, चलो नेक्स्ट. खूप सोपे क्वेश्चन्स आहेत, कॅल्क्युलेशनचा विषयच नाही फार. कॅल्क्युलेट मास इन केजी ऑफ 4.48 DM³ कार्बन डायऑक्साईड. बघा किती सोपा क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो, मोल कन्सेप्टचा आलेला आहे. काय दिलेले त्यांनी, कार्बन डायऑक्साईड दिलेला आहे मित्रांनो, CO2 त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. व्हॉट इज मोलार मास ऑफ कार्बन, मॉलिक्युलर मास, कार्बन 12 अधिक 2 ऑक्सिजन 16 2 32 म्हणजे हे किती झालं, 44 ग्रॅम्स. तुम्ही चेक करा, कधी पण लक्षात ठेवा 22.4 DM³ हा आपला स्टँडर्ड व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम ऑफ STP, हो की नाही. त्याला किती असतं, मोलार मास म्हणजे 44 ग्रॅम्स असतो. इट इज इक्वल टू 44 ग्रॅम्स. पण आता व्हॉल्यूम किती दिला मित्रांनो, 4.48 दिलेला आहे. सो जर 22.4 ला 4.48 असेल, सॉरी इट्स माय मिस्टेक, जर 22.4 ला 44 ग्रॅम्स आहे, किती आहे CO2, 44 ग्रॅम्स असतो, तर 4.48 ला किती, तर एवढंच कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. सो इझी वेमध्ये तुम्हाला सांगतो, हा आपण 2.24 करूयात, म्हणजे काय होईल, हा 2.24 केला तर वरती तुम्हाला काय करावं लागेल, 10⁻⁻1 घ्यावा लागेल. हा घेतला. आता 2.24 आणि 4.48 कॅन्सल झाला, हे किती झालं मग 2. ऑलरेडी हे किती झालं 88 इंटू 10⁻⁻1 म्हणजे किती 8.8. सो 8.8 कुठं दिसते, उत्तर चेक करू शकता तुम्ही, दिस वन इज देअर. Is that clear? So 8.8 is the answer. Next, calculate the molar mass of solute in a solution prepared by dissolving 1 gram in 0.3 DM³ solvent having osmotic pressure 0.2 atm at 300 Kelvin. R is given 0.082. So तुम्हाला सिंपल फॉर्म्युला वापरायचा आहे, मोलार मास इज इक्वल टू काय येईल सांगा, मोलार मास इज इक्वल टू W2 RT divided by pi V. This is the formula. Put the values, you will get the answer. Weight तुम्हाला दिलेले आहे मित्रांनो, किती दिलेले पहा 1 into R किती दिलेला आहे 0.082 into temperature it is given as 300 Kelvin divided by
ऑस्मोटिक प्रेशर किती दिलेलं आहे पहा मित्रांनो. कॅल्क्युलेट द मोलार मास ऑफ सॉलिड इन सोल्युशन प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग 1 ग्रॅम इन 0.3 dm³ ऑफ सॉल्व्हंट हॅव्हिंग ऑस्मोटिक प्रेशर 0.2 दिलेला आहे इनटू राहिला काय आता फक्त व्हॉल्यूम किती आहे, सॉल्व्हंट हॅव्हिंग ऑस्मोटिक प्रेशर 1 ग्रॅम इन 0.3 dm³, 0.3 dm³ व्हॉल्यूम आहे. सो ऑल द व्हॅल्यूज आर गिवन. हे किती येत आहे पहा 0.2, 0.3, 0.6 येत आहे आणि हे जे काय असेल ते जर तुम्ही सगळं मल्टिप्लाय केलं तर उत्तर किती येते मित्रांनो तुम्ही सांगू शकताय. बोला किती येत आहे याचा आन्सर 0.08 इंटू 300 डिवाइड बाय 0.2, 0.3 मीन्स 0.6 किती येत आहे 0.06 घेऊ शकता तुम्ही हो की नाही. सो जे पण असेल ओव्हरऑल आन्सर किती येते ते तुम्ही काढू शकता. आय थिंक द आन्सर इज पटकन सांगा, कॅल्क्युलेट करायचं आणि उत्तर सांगायचं. चलो द आन्सर इज 410. किती येत आहे मित्रांनो. क्वेश्चन नंबर 25 काय आहे पहा. सोल्युशन टॉपिकवरचा हा क्वेश्चन आहे. तुम्ही पाहू शकता इथं काय आहे ते की assuming complete ionization arrange the following solutions in order of increasing osmotic pressure असं म्हणतंय. ऑस्मोटिक प्रेशरच्या वाढत्या क्रमाने तुम्हाला खालचे जे पण इलेक्ट्रोलाइट दिलेले आहेत ते लक्षात ठेवायचे. सगळ्यात अगोदर तर कॉन्सन्ट्रेशन खूप महत्त्वाचं आहे. ह्या तिघांचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे आणि ह्याचं कमी आहे. त्याच्यामुळे याचा आपण विचार करूयात की हा सगळ्यात शेवटी म्हणजे कमी तुम्हाला काय दाखवेल तो जे पण आयोनायझेशन आहे ते दाखवणार आहे. दुसरी गोष्ट जी आहे 0.5, 0.5, 0.5 या तिघांमध्ये पार्टिकल्सचा विचार करा. कारण की जे आयोनायझेशन आहे मित्रांनो ते ऑस्मोटिक प्रेशर ही एक कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे आणि ऑस्मोटिक प्रेशर असू द्या किंवा कोणतीही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी असू द्या इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ पार्टिकल्स. कशावरती डिपेंड आहे नंबर ऑफ पार्टिकल्सवर डिपेंड आहे. मग नंबर ऑफ पार्टिकल्स याचे किती येतात लिथियम सल्फेटचे 3 येतात 2 आणि 1 3. याचे किती येतात डिसोसिएशन केलं तर K+Cl- याचे 2 येतात. ह्याचे 2 ॲल्युमिनियम आणि सल्फेट 3 म्हणजे ह्याचे 5 येतात आणि ह्याचे 3 येतात परंतु कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. सो ह्याला अगोदर घेतलं आपण. उरलेल्या 3 मध्ये टाय ब्रेकिंग पार्टिकल्सच्या आधारावरती करा. सो पार्टिकल्स तुम्हाला सगळ्यात कमी कोणामध्ये दिसत आहेत तर बी मध्ये दिसत आहेत, त्याच्यानंतर ए मध्ये दिसत आहेत आणि त्याच्यानंतर सी मध्ये म्हणजे सगळ्यात जास्त सी कडे आहेत. सो इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ पाय दॅट इज ऑस्मोटिक प्रेशरनुसार DBAC ही ऑर्डर असली पाहिजे. सो द करेक्ट ऑप्शन इज DBAC. ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 26 पहा मित्रांनो. विच आयसोमर ऑफ द C4H9OH हॅज लोअर बॉइलिंग पॉईंट. कमी बॉइलिंग पॉईंट कोणाचा आहे. सगळेच ब्युटिल अल्कोहोल आहेत आणि जर ब्युटिल अल्कोहोल सर्वच असतील तर मॉलिक्युलर फॉर्म्युला सगळ्यांचा एकच आहे. अशा वेळी काय करायचं ब्रँचिंगचा आणि स्ट्रेट चेनचा विचार करावा लागतो. स्ट्रेट चेन वर्सेस ब्रँचिंग. तर लक्षात ठेवायचं फॉर द आयसोमेरिक कंपाऊंड्स ॲज द ब्रँचिंग इन्क्रीजेस द बॉइलिंग पॉईंट डिक्रीजेस. काय असतं बॉइलिंग पॉईंट हा ब्रँचिंगच्या इनवर्स असतो मित्रांनो. इनवर्स कोणासाठी आयसोमेरिक कंपाऊंडसाठी. आयसोमेरिक कंपाऊंडसाठी जे पण बॉइलिंग पॉईंट असतो तो इनवर्स असतो. मग लोअर बॉइलिंग पॉईंट पाहिजे आपल्याला तर समजून घ्या सगळ्यात जास्त ब्रँचिंग कोणामध्ये असते तर टर्शरी ब्युटिल अल्कोहोलमध्ये असते म्हणजे त्याचा बॉइलिंग पॉईंट सर्वात कमी असेल. नेक्स्ट क्वेश्चन इज विच इलेमेंट फ्रॉम फॉलोइंग इन +2 एक्झिबिट्स हायेस्ट मॅग्नेटिक मोमेंट. खालीलपैकी +2 मध्ये जर सगळ्यांना घेतलं Fe2+, Cr2+, Mn2+ आणि Ni2+ असं घेतलं तर सगळ्यात जास्त मॅग्नेटिक मोमेंट कोणाची तर आपण मॅग्नेटिक मोमेंट काढण्यापेक्षा इलेक्ट्रॉनचा विचार करूयात. हे पहा 4s चे 2 इलेक्ट्रॉन गेले तर 3d 6 आहे. 6 म्हणल्यानंतर किती इलेक्ट्रॉन्स अनपेअर्ड आहेत 4 इलेक्ट्रॉन्स अनपेअर्ड आहेत. Cr2+ आर्गॉन 4s1 3d 5 असते. 4s चा 1 गेला 3d 5 चा 1 गेला. सो इथं पण 4 इलेक्ट्रॉन्स तुम्हाला दिसतील मित्रांनो कारण की तो ॲनोमॅलस बिहेवियर मध्ये दाखवतो. त्याच्यानंतर
Mn2+ मध्ये विचार करा. Mnचं काय असतं 4s2, आर्गॉन 4s2 3d5 असतं. 4s चे 2 गेले तर 3d5 राहणार, म्हणजे 5 इलेक्ट्रॉन्स अनपेअर्ड आहेत. निकेल ऑलरेडी काय आहे की निकेल 30, कॉपर, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक 27 आहे. आता कोबाल्ट 27 आहे, निकेल 28, 28 4s मधून 2 गेले तर 3d किती राहणार आहे? 3d किती राहणार आहे? 3d 8 राहणार आहे. 3d 8 म्हणलं तर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती व्हायले? 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजेच 3 2. आता पहा निकेलसाठी मी कॉन्फिगरेशन लिहितो. आर्गॉन 4s2 3d 8 आहे. सो हे आपल्या 8 इलेक्ट्रॉन आहेत, पण अनपेअर्ड इलेक्ट्रॉन पण पाहिजेत ना. 2 3 4 5 6 7 8, तर इथं कमी इलेक्ट्रॉन्स अनपेअर्ड आहेत. सो तुम्ही जर चेक केलं तर ज्याची अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जास्त त्याची मॅग्नेटिक मोमेंट जास्त असते. ओव्हरऑल काय तर इथं 5 इलेक्ट्रॉन्स, म्हणून Mn2+ ला तुम्हाला काय करता येईल की जास्तीत जास्त मॅग्नेटिक मोमेंट आहे हे सांगता येईल. नेक्स्ट, विच फ्रॉम द फॉलोइंग अनायन्स हॅज मॅक्झिमम कोॲग्युलेटिंग पॉवर प्रेसिपिटेशन ऑफ पॉझिटिव्ह सोल. लक्षात ठेवायचं, पॉझिटिव्ह सोलला प्रेसिपिटेट करायचं असेल तर ॲनायनची पॉवर जास्त पाहिजे. हायर द चार्ज ऑन anion is directly proportional to coagulating power of positive soul. लक्षात ठेवा, हे इक्वेशन लिहूनच ठेवा. anion वरचा जो चार्ज आहे मित्रांनो तो कोॲग्युलेटिंग पॉवर ऑफ पॉझिटिव्ह सोलला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. तुम्ही इथं बघा 4- आहे, इथं 1- आहे, इथं 2- आहे आणि इथं 2- आहे. सो लक्षात घ्या, सगळ्यात जास्त कुठं आहे तर इथं 4- आहे, म्हणजेच हा चार्ज सगळ्यात जास्त आहे, म्हणून ऑप्शन ए येईल. नेक्स्ट वन, व्हॉट इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल आयन इन FeCN6 4-? ऑक्सिडेशन स्टेट काढणं खूप सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. FeCN6 4- कशी काढणार आहोत आपण तर फेरसची आपण x कन्सिडर केली, +6 इंटू एका सायनाइडची किती असते -1 असते, इज इक्वल टू हे चार्ज तर तो येईल -4. देअरफॉर x - 6 इज इक्वल टू -4, x इज इक्वल टू 6 - 4, x इज इक्वल टू +2. सो ओव्हरऑल काय फेरसची किती येते +2. ऑप्शन ए त्याचा करेक्ट येणार आहे. खूप सोपा क्वेश्चन होता हा देखील. नेक्स्ट क्वेश्चन इज, which one of the following compounds does not react with acetyl chloride? acetyl chloride सोबत कोण रिॲक्ट होत नाही? लक्षात घ्या, कोण रिॲक्ट होत नाही तर लक्षात ठेवायचं, ॲसिटिल क्लोराईड असू द्या, ॲसिटिक अनहायड्राइड असू द्या, हे जे ॲसाइल ग्रुप आहेत मित्रांनो ते त्याच अमाइन सोबत रिॲक्ट होऊ शकतात ज्यांच्याकडे रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम्स आहेत. मग कोणाकोणाकडे आहेत तर प्रायमरी अमाइन्सकडे आहेत, सेकंडरी अमाइनकडे आहे, टर्शरी अमाइनकडे हायड्रोजन नाही आहेत. मग रिप्लेसेबल कोणाकडे आहेत? ह्या दोघांकडेच, प्रायमरी अँड सेकंडरी. टर्शरीला ते पॉसिबल नाही. सो डज नॉट रिॲक्ट म्हणलं तर टर्शरी अमाइन शोधा. हा तर प्रायमरी आहे म्हणून हा ऑप्शन नसणार आहे, इथं सेकंडरी आहे म्हणून नाही, हा टर्शरी आहे तर हेच उत्तर असेल कारण इथं परत प्रायमरी आहे. सो प्रायमरी अमाइन सोबत टर्शरी अमाइन सोबत आपल्याला ॲसिटायलेशन करता येणार नाही. नेक्स्ट वन, फॉर द रिएक्शन N2+ thrice H2 that gives twice NH3, NH3 is formed at a rate of हे 0.088 आहे. थोडंसं हाईट झालेलं आहे ते लोगोच्या पाठीमागं. 0.088 आहे. कॅल्क्युलेट कन्झम्पशन ऑफ N2 म्हणते, तर ह्या दोघांना डायरेक्ट कम्पेअर करा मित्रांनो. ज्यावेळी आपण कम्पॅरेटिव्ह लिहितो, रेट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ N2 इज इक्वल टू काय असणार आहे? रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NH3. आता तुम्ही चेक करा मित्रांनो, हा /2 झाला. मग ऑलरेडी तुम्हाला रेट दिलेलाच आहे ना, 1/2 इंटू 0.88 दिलेला आहे. 0.088 म्हणलं तर हे किती आलं? 0.044 आलं. सो 0.044 कुठं आहे? काय होतं सांगा मला. केमिकल कायनेटिक्सचे जे न्यूमेरिकल्स आहेत ते खूप सोप्या पद्धतीनं दिलेले आहेत. नेक्स्ट वन इज, व्हॉट इज द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ पार्टिकल इन FCC? FCC म्हणलं की हेक्सागोनल क्लोज पॅकिंग येते मित्रांनो, आणि त्यामुळं सराउंडिंगला 6, वरती 3 आणि खाली 3 असा कोऑर्डिनेशन नंबर टोटल येतो 6. लक्षात ठेवायचं, सराउंडिंग 6 प्लस अबोव 3 प्लस बिलो 3, त्यामुळे टोटल कोऑर्डिनेशन नंबर किती येतो? 12. सॉलिड स्टेट मधला तो क्वेश्चन होता. Which of the following elements does not react with water to form metal hydroxide? लक्षात ठेवायचं मित्रांनो,
हायड्रॉक्साईड टेंडन्सी फॉर्मेशन इन्क्रीज होत जाते. बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्सियम, बॅरियम या पद्धतीने आहे. सो फॉर्मेशन ऑफ हायड्रॉक्साईड टेंडन्सी इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप. अल्कलाइन अर्थ मेटल्सचा जो ग्रुप आहे आपला तो 11चा इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा टॉपिक आहे. सो बेरिलियमची टेंडन्सी मिनिमम आहे. सो द करेक्ट आन्सर इज बेरिलियम. डज नॉट म्हणताय. नॉटकडे खूप लक्ष द्यायचं. निगेटिव्ह क्वेश्चन्स बरेच विचारले जात आहे. जवळपास 15 ते 20% क्वेश्चन निगेटिव्ह वाले असतात. नॉटकडे लक्ष द्यायचं. आयडेंटिफाय द मेजर प्रोडक्ट फॉर्म वेन 2-methyl-hexantriol इज हिटेड विथ द कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. लक्षात ठेवायचं की हा अल्कोहोल आहे. पहा 1 2 3 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. आता याच्यामध्ये काय म्हणतोय तो की 2ला मेथिल जोडा. समजा जर आपण इकडून सुरू केली नंबरिंग 1 2 3 4 5 6 तर हेक्झॅन्थ्रिऑल 1 2 3ला तो OH पण जोडा म्हणतोय. आणि ह्याचं काय करा डिहायड्रेशन करायचं. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 अँड हिटेड. तर याचं डिहायड्रेशन होईल. अल्फाचा कोण जाईल मित्रांनो OH आणि बीटाचा कोण जाईल. आता इकडे एक हायड्रोजन आहे आणि इथं पण एक हायड्रोजन आहे. पण लक्षात घ्या जर तुम्ही इथला हायड्रोजन काढला तर डबल बॉन्ड इथे येईल. त्यामुळे हा एक अल्किल ग्रुप झाला आणि इकडचा एक अल्किल ग्रुप झाला जो की आयसोप्रोपिल आहे. पण जर तोच तुम्ही इथला जर बॉन्ड काढला, इथला जर हायड्रोजन काढला, इथला हायड्रोजन 2 नंबरचा, तर मात्र काय होणार आहे चेक करू शकता तुम्ही की हा एक अल्किल ग्रुप आहे, हा एक अल्किल ग्रुप आहे आणि इकडच्या बाजूचा एक अल्किल ग्रुप आहे. सो तुम्हाला स्ट्रक्चर हे असणार आहे. कारण की ह्या बाजूला डबल बॉन्ड येणं खूप गरजेचं आहे जेणेकरून अल्किल ग्रुप किती येतात बघा. हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे. सो सेडझेप्स रूल जो असतो तो काय सांगतो डिहायड्रेशनमध्ये मॅक्सिमम अल्किल ग्रुप असणारा म्हणजे हायली सबस्टिट्युटेड अल्किनच तयार केला गेला पाहिजे. म्हणून ऑप्शन ए. नेक्स्ट इज व्हॉट इज द हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट ऑफ थर्ड रो ट्रान्झिशन एलिमेंट्स. थर्ड रो ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट्समध्ये जसं पहिल्यामध्ये 3D मध्ये +7 पर्यंत मॅंगनीज तसा ऑस्मियम आहे आणि त्याच्यासोबत इतर एक जण आहे ज्यांचा ऑक्सिडेशन स्टेट +8 पर्यंत जाऊ शकतो. सो +8 इज द राइट आंसर फॉर दॅट वन. चलो आगे जाएंगे. 36 कैलकुलेट द सोल्युबिलिटी ऑफ sparingly soluble salt Ba in moles per dm³ at 300 Kelvin. सोल्युबिलिटी प्रोडक्ट इज. आता पहा KSP इज इक्वल टू जो सॉल्ट दिलाय तो Ba आहे म्हणजे एक आयन आहे तर S × S काय झालं S² झालं. देअरफॉर या सॉल्टसाठी Ba साठी मग काय येईल S इज इक्वल टू √ऑफ KSP घ्या. √ऑफ KSP ऑलरेडी 4.9 दिलेलंच आहे. हा √ऑफ 4.9 × 10⁻⁻⁹. आता ह्याला सोपं करण्यासाठी काय करा 49 बनवा. सो √ऑफ 49 × 10⁻⁻⁴ हा किती झाला मग -10 झाला. बाहेर येताना किती झाला -5. व्हॉट इज द √ऑफ 49. √ऑफ 49 इज 7. सो 10⁻⁻⁵. कुठं आहे आन्सर तर ऑप्शन सी मध्ये तुम्हाला दिसू शकते 7 × 10⁻⁵. लेट्स प्रोसीड. विच ऑफ द फॉलोइंग अमाइन्स अंडरगोज ॲसायलेशन. परत एकदा मित्रांनो एकाच पेपरमध्ये 2 वेळा क्वेश्चन असे आलेले आहेत. टर्शरी अमाइन शोधा. टर्शरी अमाइन्स डू नॉट रिॲक्ट विथ द ॲसाइल ग्रुप्स बिकॉज दे डू नॉट हॅव द रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम्स. टर्शरी अमाइन्सकडे रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम्स नाही आहेत बिकॉज दे डू नॉट हॅव रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम्स. त्यांच्याकडे काय नाही आहे मित्रांनो रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम्स नाही आहेत. म्हणून टर्शरी अमाइन कोण आहे इथिल डायमेथिल अमाइन. हा जो अमाइन आहे तो विच ऑफ द फॉलोइंग अमाइन्स अंडरगोज म्हणते. आता हा निगेटिव्ह नाही पॉझिटिव्ह आहे. मग जाणारा कोणता आहे तर प्रायमरी आणि सेकंडरीला पॉसिबल आहे. मग प्रायमरी सेकंडरी पैकी बघा हा इथिल डायमेथिल अमाइन म्हणजे टर्शरी आहे. एन मेथिल ॲनिलीन म्हणजे हा सेकंडरी आहे. एन डायमेथिल मेथॅनामाइन म्हणजे हा टर्शरी आहे. एन डायमेथिल ॲनिलीन म्हणजे हा पण टर्शरी आहे. सो याच्यातला एकच येणार आहे कोणता एन मेथिल ॲनिलीन जो की सेकंडरी कारण त्याचा ग्रुप जो असेल तो NH असेल. त्यामुळं त्याचा आन्सर तुम्हाला काय मिळेल ऑप्शन बी. नेक्स्ट वन पहा. विच फ्रॉम फॉलोइंग इज अ फॉर्म्युला ऑफ सोडियम हेक्झाफ्लोरो ॲल्युमिनेट. सो ऑलरेडी तुम्हाला दिलेले मित्रांनो स्ट्रक्चरवर कसं जायचं तर तुम्हाला ॲल्युमिनियमचे ऑक्सिडेशन स्टेट किती मेंटेन करा म्हणता येते 3 करा म्हणताय. आणि कोण आहे हेक्झाफ्लोरो AlF6 म्हणताय. मग याची जर 6 चार्जेस झाले तर ॲल्युमिनियम +3 मेंटेन होण्यासाठी काय करावं लागेल
ह्याच्यावर चार्ज किती येणार आहे, हे +3 आणि हे -6 आहे, तर ओव्हरऑल चार्ज ह्याच्यावर किती येणार आहे, -3 येणार आहे. -3ला न्यूट्रलाइज करण्यासाठी सोडियम किती पाहिजे, तर 3 पाहिजे. म्हणून Na3AlF6 कुठं आहे, ऑप्शन ए मध्येच आहे. जास्त डोकं सुद्धा लावायची गरज नाही, खूप सोपा क्वेश्चन होता. 39th क्वेश्चन पहा. आयडेंटिफाय द फॅक्टर फ्रॉम फॉलोइंग ऑन विच हीट ऑफ रिएक्शन डज नॉट डिपेंड. असा फॅक्टर ज्याच्यावरती हीट ऑफ रिएक्शन डिपेंड आहे. मित्रांनो, हीट ऑफ रिएक्शन फिजिकल स्टेट ऑफ रिएक्टंट प्रॉडक्टवर डिपेंड असते. द टोटल नंबर ऑफ स्टेप्स इन विच रिएक्शन ऑकर्स. सो स्टेप्सवर डिपेंड नसते, लक्षात ठेवायचं. टेम्परेचर ऑफ द रिएक्शन डिपेंड असते. वेदर द रिएक्शन इज कॅरिड आउट ॲट कॉन्स्टंट प्रेशर ऑर कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सो डज नॉट म्हणलं तर निगेटिव्ह कोणता आहे, की जे स्टेप्सवर डिपेंड, तिथं काय दिलं आहे, टोटल नंबर ऑफ स्टेप्सवर डिपेंड असते, ॲक्च्युली ती नसते. म्हणून आपलं काय डज नॉटचं आन्सर हे असेल बी, टोटल नंबर ऑफ स्टेप्स हीट ऑफ रिएक्शन. व्हॉट टाइप ऑफ फॉलोइंग फोर्सेस इज प्रेझेंट इन इथिलीन ग्लायकॉल. इथिलीन ग्लायकॉलमध्ये कोणते फोर्सेस असतात मित्रांनो, हे झालं आपलं स्ट्रक्चर इथिलीन ग्लायकॉलचं. चेक करा, हे आपलं स्ट्रक्चर आहे इथिलीन ग्लायकॉलचं. सो तुम्ही बघू शकताय, इथला हायड्रोजन आणि याचा ऑक्सिजन ते एकमेकांच्या अगदी जवळ आहेत. सो या पद्धतीची हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे कोणती असते, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. कोणती बॉन्डिंग आहे मित्रांनो, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे. सो इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग हे त्याचा आन्सर असेल. ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन. पुढचा क्वेश्चन पहा. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ FCC युनिट सेल इफ रेडियस ऑफ पार्टिकल इन इट इज 106.05 पिकोमीटर्स आहे. ह्याला आपल्याला सेंटीमीटरमध्ये आणावं लागेल, कारण आन्सर सेंटीमीटरमध्ये. सगळ्यात अगोदर काय करूया आपण, की रेडियसचं रिलेशन पहा. A इज इक्वल टू काय असतं, कोणती युनिट सेल आहे ते पण महत्त्वाचं आहे, FCC म्हणतंय. सो हे काय येते, FCC मध्ये रिलेशनशिप काय आहे मित्रांनो, तर रिलेशनशिप हे आहे 4r/√2 असतं. FCCच्या बाबतीत हे रिलेशन आहे A आणि Rचं, 4r/√2. हे केलं आपण तर किती येते, 4 × R किती दिलाय 106.05 × 10⁻⁻⁴ किती घ्या, सेंटीमीटर आहे तर -10 घ्या, कारण ते पिकोमीटर आहे. मीटरला आणताना -12 आहे, सेंटीमीटर घेताना तुम्ही किती घेऊ शकता, त्यानुसार मायनस जेवढा असेल तो कॉम्पोनंट तुम्हाला चेक करावा लागेल त्याच्याप्रमाणे. ओके, तर मागं पुढं होणार आहे ते पिकोमीटर्स, मीटर्स, सेंटीमीटर्स, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत. जर पिकोमीटर म्हणलं तर -12 घेतो आपण, ठीक आहे. समजा -12 घेतलं तर त्याला सेंटीमीटर करायचं आहे तर -10 घेणार, म्हणून ते 10 मानलं होतं मी. पहिलं जे आहे ते तशाला तसं ठेवतो, म्हणजे तुमच्या लक्षात राहा. तुम्ही परत म्हणू नाही की सर हे कसं काय चेंज झालं, म्हणून सांगितलं मी तुम्हाला की त्याला आपण -10 मध्ये घेऊया, म्हणजे सेंटीमीटरमध्ये येत आहे. ठीक आहे, आता सेंटीमीटरमध्ये आला. डिवाइड बाय √2 1.41 करा. मग ह्या सगळ्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला काय मिळतंय, व्हॉल्यूम विचारलं. आता जी मिळणार आहे ती एज लेंथ मिळेल. मग ह्याचा काय करावं लागेल, तुम्हाला क्यूब घ्यावं लागेल. 4 × 106.05 × 10⁻⁻10 डिवायडेड बाय 1.41. हे सगळं जर सोडवलं मित्रांनो तर तुमचं उत्तर काय येते तुम्ही चेक करू शकता. लक्षात घ्या, क्यूब पण घ्यायचा आहे त्याचा. सो ओव्हरऑल जर तुम्ही ह्याचा विचार केला ह्या सगळ्या गोष्टीचा तर हे किती येत आहे तुम्ही चेक करू शकता. ओव्हरऑल तुम्हाला सगळं जर कॅल्क्युलेशन केलं तर आन्सर 2.7 येईल. काढू शकता तुम्ही, बघू शकता. खूप सोपं आहे, कॅल्क्युलेशन थोडंफार करून बघा. नेक्स्ट, आयडेंटिफाय द प्रॉडक्ट बी इन द फॉलोइंग रिएक्शन. क्युमिन आहे मित्रांनो, KMnO4KOH सोबत रिएक्ट होते, दॅट गिव्स A अँड दॅट A ऑन हायड्रोलिसिस गिव्स B. सो व्हॉट इज द प्रॉडक्ट, बोलो. तेव्हा ज्यावेळी आपण KMnO4KOH वापरतो तर कुठला पण अल्किल ग्रुप असू द्या, मग तो मेथिल असेल, इथिल असेल, रिगार्डलेस ऑफ कार्बन चेन लेंथ. हा आता आयसोप्रोपिल बेन्झीन आहे, क्युमिन म्हणजे हा असतो. जरी इथं CH3 असतं, C2H5 असतं आणि त्याला जर आपण KMnO4KOH सोबत रिॲक्ट करतोय, KMnO4KOH, तर लक्षात ठेवायचं की ह्या पूर्ण ग्रुपचं ऑक्सिडेशन होऊन त्याचा अगोदर पोटॅशियम सॉल्ट तयार होतो, म्हणजेच काय COO-K+. हा, आणि परत त्याला जर हायड्रोलाइज केलं मित्रांनो H3O+, तर मिळणारा प्रॉडक्ट हा कधीही लक्षात ठेवायचं बेन्झोइक ॲसिड असतो. सो आवर आन्सर इज व्हॉट, बेन्झोइक ॲसिड. कारण रिगार्डलेस ऑफ कार्बन चेन लेंथ हा जो ग्रुप आहे तो पूर्णतः सॉल्टमध्ये कन्वर्ट होतो आणि हायड्रोलिसिस केलं की त्याचा ॲसिड मिळतो, म्हणजे एक कार्बनचा ॲसिड मिळतो, बेन्झोइक ॲसिड. नेक्स्ट वन इज, what is the name of isobutyl alcohol according to carbinol system. आता पहा, हा आहे आपला isobutyl alcohol.
हा काय आहे आयसोब्युटिल अल्कोहोल आहे मित्रांनो. मग कार्बिनॉल सिस्टीम मध्ये मिथेनॉल हा पॅरेंट असतो, मग आपण तो कन्सिडर केला. त्या मिथेनॉलचा CH3OH ऐवजी CH2 म्हणजे एक हायड्रोजन काढला आणि हा ग्रुप जोडलाय. सो नेम काय येईल बघा मग. व्हॉट इज द नेम ऑफ आयसोब्युटिल अल्कोहोल अकॉर्डिंग टू कार्बिनॉल सिस्टीम. मग आयसोप्रोपिल तर तुम्हाला घ्यावा लागेल, तो इथं आला आयसोप्रोपिल. आणि उरला कोण, मिथेनॉलला आपण कार्बिनॉल म्हणत असतो. मग काय आला बघा आयसोप्रोपिल, आयसोप्रोपिल कार्बिनॉल. आयसोप्रोपिल कार्बिनॉल म्हणजेच ऑप्शन सी येईल त्याचा. Which from the following elements has highest value of ionization enthalpy. खालीलपैकी आयनायशन एन्थाल्पी कोणाची जास्त आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, हेलियम इनर्ट गॅस आहे, अर्गॉन इनर्ट गॅस आहे, क्लोरीन आणि आयोडीन हे दोन्ही पण कोण आहेत, हॅलोजन्स आहेत. सगळ्यात लक्षात ठेवायचं लेफ्ट टू राईट पिरियोडिक टेबल मध्ये काय होते, आयनायशन एन्थाल्पी इन्क्रीज होत जाते मित्रांनो. काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. मग सगळ्यात शेवटचा ग्रुप कोणता आहे, 18, म्हणजे इनर्ट गॅसेसची आयनायशन एन्थाल्पी हायेस्ट असेल. हे तर उघड आहे. मग हायेस्ट आहे तर ह्या दोघांची तर जास्त आहे. दुसरी गोष्ट, डाऊन द ग्रुप आयोनायशन एन्थाल्पी कमी होते. डाऊन द ग्रुप आयोनायशन एन्थाल्पी डिक्रीज स्प्रेड. काय होते, डिक्रीज होते. मग आता चेक करा, क्लोरीन आणि आयोडीन मध्ये कमी कोणाचे, आयोडीनची, जास्त कोणाचे, क्लोरीनची. ह्या दोघांचं तर कळलं. आणि ह्या दोघांपेक्षा इनर्ट गॅसेसची जास्त आहे. याच्यात पण कमी कोणाची असेल, डाऊन द ग्रुप आर्गॉन कमी होते, हेलियमची जास्त. म्हणजे सगळ्यात टॉपला आपण धरूयात हेलियम, त्याच्यानंतर कमी असेल आर्गॉन, त्याच्यानंतर कमी असेल Cl आणि सगळ्यात कमी असेल आयोडीन. पण आपल्याला काय विचारलेलं आहे, हायेस्ट व्हॅल्यू ऑफ आयनायशन एन्थाल्पी. मग हायेस्ट कोणाची असेल, द आन्सर इज हेलियम. सो ग्रुप मधला आणि पिरियड मधला दोन्ही ट्रेंड्सवर तुम्हाला क्वेश्चन विचारला जातोय कंबाईन. क्वालिटी क्वेश्चन होता. कॅल्क्युलेट द pH ऑफ बफर सोल्युशन कंटेनिंग 0.04 मोलार NaF. हा झाला सॉल्ट. आणि 0.02 मोलार HF हा झाला ऍसिड. सो ऍसिडिक बफर आहे. फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ pH ऑफ ऍसिडिक बफर. इट इज, बोलो जल्दी, pKa प्लस लॉग ऑफ, सांगा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ. वरती कोण आला पाहिजे, खाली कोण आला पाहिजे. वरती आला सॉल्ट तर खाली कोण आला पाहिजे, ऍसिड आला पाहिजे. सो आपण हे सॉल्व करू शकतो. pK ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे, किती दिलेला आहे, 3.142 दिला आहे, प्लस लॉग ऑफ सॉल्ट किती आहे मित्रांनो बघा, सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन 0.04. एक मिनिट, लॉगचं कॅल्क्युलेशन खूप महत्वाचं आहे. लॉग ऑफ 0.04 डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड किती आहे, 0.02. तुम्ही जर हे पाहिलं तर हे कॅन्सल करा, log 2 येतो. log 2 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती असली पाहिजे, 3.142 प्लस 0.3010. हे जर ऍड केलं तर हे किती येतंय, 3 आणि 1 4. इट मीन्स 3.4 समथिंग. 3.4 आन्सर तुमचं पाहिजे. 3.44 कुठं आहे का बघा, 3.4 आहे सपोज. सो ऑप्शन बी येईल त्याचा आन्सर. नेक्स्ट, विच फ्रॉम द फॉलोइंग इज नॉट अ ग्लोब्युलर प्रोटीन. मित्रांनो, इन्सुलिन हा ग्लोब्युलर आहे, एगाल्ब्युमिन ग्लोब्युलर आहे, लेग्युमिलिन हा पण ग्लोब्युलर आहे. पण मायोसिन बघा तुम्ही, मायोसिन हा फायब्रस प्रोटीन आहे. सो नॉट म्हणल्यानंतर निगेटिव्ह क्वेश्चन होता, मायोसिन इज द आन्सर. व्हॉट इज द क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी रिक्वायर्ड टू प्रोड्यूस 4.8 ग्रॅम ऑफ मॅग्नेशियम म्हणताय. किती क्वांटिटी लागेल हे पहा. मॅग्नेशियमला कधी लक्षात ठेवा, डायव्हॅलंट आयन असतो, सेकंड ग्रुप एलिमेंट आहे, बेमक का सरबरा, सगळ्याच आयन्सचं काय आहे, +2 आहे. मग याला डिपॉझिट होण्यासाठी 2 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन लागतील. Mg विल बी डिपॉझिटेड ॲज सॉलिड. सो 2 फॅराडे ऑफ इलेक्ट्रिसिटी करस्पॉन्ड्स टू 1 मोल ऑफ मॅग्नेशियम. ऑलरेडी आपल्याकडे रेशो आहे. आता त्यांनी किती दिलेलं आहे, 1 मोल म्हणजे किती, तर मॅग्नेशियमचा मोलार मास. मॅग्नेशियमचा मोलार मास किती असतं मित्रांनो, 24 ऑलरेडी दिलेलं आहे. सो लक्षात ठेवा, कॅल्क्युलेशन कसं करणार आहे तुम्ही, 24 ग्रॅमला किती डिपॉझिट होतो, 1 मोल म्हणजेच किती फॅराडे लागते, 2 फॅराडे. 24ला 2 फॅराडे इंटू किती दिलाय तुम्हाला, 4.48 ला. 4.8 ला किती, 4.8 ला किती म्हणल्यानंतर कॅल्क्युलेशन असेल. तुम्ही जर पाहिलं तर हे 24 आणि 48 एका टेबलमधले आहेत. हे 0.2, 24 दुने 48, 0.2 इंटू 2 आणि हे उत्तर येईल मग 0.4. सो द करेक्ट आन्सर काय असेल मित्रांनो, 0.4. कुठं आहे चेक करा, ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन. 0.4 हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. Which parameter is indicated by the number of waves passing through a given point in 1 second?
लक्षात ठेवा, नंबर ऑफ वेव्स पासिंग थ्रू अ गिवन पॉइंट इन 1 सेकंड. डायरेक्ट डेफिनेशन दिली किंवा फ्रिक्वेन्सीची. सो इट इज फ्रिक्वेन्सी. नंबर ऑफ वेव्स पासिंग थ्रू पॉइंट इन अ गिवन सेकंड, इट इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. फॉर द रिएक्शन ट्वाइस H2 प्लस O2 दॅट गिव्स ट्वाइस H2 डेल्टा H0. तुम्हाला दिलेले एन्थाल्पी ऑफ जे पण वॉटरचं फॉर्मेशन आहे ते दिलेले -573 दिले मित्रांनो. व्हॉट इज द हीट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ वॉटर पर मोल. आता पहा, हीट ऑफ फॉर्मेशन दिले आणि डिकम्पोजिशन विचारले, म्हणजे सगळ्यात अगोदर तर रिएक्शन रिव्हर्स करायला गेलं. रिएक्शन रिव्हर्स केली आपण, ही झालं हीट ऑफ डिकम्पोजिशन. ठीक आहे. आणि मग तुम्हाला याचं साईन पण निगेटिव्ह होतं, त्याचं अपोजिट करावं लागेल. +573.2 किलो ज्यूल्स हे असं येणार आहे. येस ऑर नो. आता प्लस साईन झालं, पण हे 2 मोलसाठी 573 आहे. 1 मोलसाठी किती येईल? 573.2 डिवायडेड बाय 2 करावं लागेल. ते तुमचा आन्सर असेल, कारण पर मोलसाठी विचारलेलं आहे. ह्याचा आन्सर किती येते पहा. 2 2 4, 2 16, परत 2 12, परत 2 12. 286.6 पॉझिटिव्ह मध्ये पाहिजे. 286.6. ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. Last question of this series friends, which is the most commonly used refrigerant Freon 12. तुम्हाला सांगायचं इन्फॉर्मेटिव्ह फॅक्ट बेस हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मधला क्वेश्चन आहे. पटकन उत्तर सांगा. फ्रेऑन 12 आहे, परत R12 R22 वेगवेगळे आहेत. सो द करेक्ट ऑप्शन इज फ्रेऑन 12 साठी काय? डायक्लोरो मेथेन. इट मीन्स CCl2F2. हे जे आन्सर आहे ते फ्रेऑन 12 साठी असतं मित्रांनो. सो द ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. अशा पद्धतीने आपण 50 क्वेश्चन्स आज डिस्कस केलेले. थोडंसं स्पीड जास्त होती, उद्या थोडी स्पीड आणखी कमी करण्यात येईल मित्रांनो. उद्या परत एका नवीन व्हिडिओसह भेटूया. 50 MCQ जे की तुमच्या CET